अजित पवारांचा राजकीय वारसदार कोण हा प्रश्न जसा उपस्थित केला जातोय तसंच आणखी एका प्रश्नाच्या उत्तराकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे. ते म्हणजे अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याच प्रश्नाचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया. साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला. कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं नाही. अजितदादा अनंताच्या प्रवासाला निघून गेले आणि चर्चा सुरू झाली. त्यांनी ज्याच्यासाठी जंग पछाडलं ते राष्ट्रवादीच्या भवितव्याची. काकांपासून फारकत घेऊन अजित पवारांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला. पण त्यांच्या शेवटच्या काही दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चर्चा जोरात सुरू झाली होती. दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी दादांची अखेरची इच्छा काय होती हे सांगितलं. आज मला राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात. साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करता शक्य होते तेवढे मी आणि विठ्ठल शेठ सातत्याने करत होतो, परंतु त्याला दुर्दैवाने काही यश येऊ शकले नाही. खरं तर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत दादांच्या मनातलं अनेकदा ओठांवर आलं होतं. महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. पुढची पायरी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यात होती की काय असे संकेत दादांच्याच वक्तव्यातून मिळत होते. तुझ्या तोंडात साखर पडो. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. त्यांनी म्हटले की आता एकत्र आलो आहोत ते वेगळं होण्यासाठी नाही. तर असं काही आहे का? म्हणजे ज्या पद्धतीचं आपलेच वक्तव्य आहेत त्यात नुसतं एकत्र राहणार आहे की थेट मर्जच होणार आहे? त्यामध्ये अजून तो विचार केला नाही, कारण आता निवडणुकीची धामधूम इतकी आहे, आम्हाला इतकं रोज म्हणजे काम करावं लागतंय. आता उमेदवार निवड झाल्यानंतर मग छाननी नंतर काहींना विड्रॉ वगैरे अशा सगळ्या गोष्टी झाल्या. तो विचार आम्ही त्या ठिकाणी केलेला नाही आहे. पण साधारण कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालं नाही. दादा, तुमची इच्छा काय आहे? म्हणजे आता तुम्ही मनात हे मानलंय की दोन वेगळे पक्ष आहे आणि ते तसेच राहणार आहे, की तुमच्याकडनं तुमच्या मनात काही इच्छा आहे की एक? सरिताताई, राजकीय जीवनामध्ये काम करत असताना आपण पण अनेक वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय आणि इथपर्यंत पोचलेला आहात. माझं एवढंच सांगणं आहे, राजकारणामध्ये कुणी कुणाचं कायमचं शत्रू नसतं, कुणी कुणाचं कायमचं मित्र नसतं. ह्याच्यावरून काय ओळखायचं ते ओळखा. आता दादांना आदरांजली वाहताना राष्ट्रवादीच्या जुन्या जाणत्यांनी हीच इच्छा बोलून दाखवली आहे. फक्त शरद पवारांच्या पक्षाचेच नव्हे तर दादांच्या राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतलाय, जसे की नरहरी झिरवाळ. नाही, एकत्र आलेतच ना, त्याच्यामुळं आता अजून एकत्र येण्याला काय. बऱ्याच ठिकाणी असं तुतारी दोन्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र येऊन सत्तेत होईल ना दादा. आपली सगळी महाराष्ट्राचीच मागणी तशी पूर्वीपासूनही होतीच, पण आता तर ती अजून जास्त जोरदारपणे का बाबा आता असं विखरल्या याच्यानं चालणार नाही, एकत्रच राहावं लागणार आहे. हे आपले विचार आहेत, तसे सगळ्या सर्वसामान्य जनतेचे विचार आहेत. केवळ नेतेच नाहीत तर कार्यकर्त्यांचीही हीच भावना आहे. अजितदादांची पोकळी भरू शकत नाही, परंतु सर्वसामान्य जनतेसाठी ह्या संपूर्ण पवार कुटुंबाने एकत्र आलं पाहिजे. महाराष्ट्राला भवितव्यामध्ये हे काळाची गरज आहे, अशी मी त्यांना सर्वसामान्य नागरिक म्हणून विनंती करतो. सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आणि रोहितदादा खूप अवघड झालं. रोहितदादांचं म्हणजे रोहितदादांचा आधार गेला सगळा. पण ही घोषणा करण्याचं सौभाग्य नियतीनं अजित पवारांच्या वाट्याला काही दिलं नाही.
हेच कार्यकर्त्यांसाठीचं मोठं दुःख आहे. सुनेत्राजी पवार आहेत, त्यांना जर हे पद दिलं उपमुख्यमंत्रीपद तर दादाच्यासाठी काहीतरी मनाला समाधान मिळेल आणि परिवारालाच काय पण पुऱ्या महाराष्ट्राला असं नेतृत्व असण्याची फार गरज आहे. पवार कुटुंबानं पूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. जे दोन पक्ष त्यांनी एकत्र आलं पाहिजे, राष्ट्रवादी एकच झाली पाहिजे, ही एक इच्छा आहे. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीचं मनोमिलन झाल्यानंतर दादांनीही याच कार्यकर्त्यांच्या भावनांचा दाखला दिला होता. कार्यकर्ते खालचे समाधान आहेत एवढं मात्र पाहायला मिळालेलं आहे. ज्या राष्ट्रवादीसाठी दादांनी काकांशी फारकत घेतली ती राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होण्याची घोषणा करण्याचं भाग्य नियतीने दादांच्या वाट्याला येऊ दिलं नाही. दादांनी सांगितलेली कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याचं नेतृत्व कोण करणार? हे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.